इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे अलिशान कार आहेत आणि या कारचे व्हिडिओ आता समोर आलेत। प्रशांत कोरटकरच्या अलिशान रोल्स रॉयस कार चालवतानाचे व्हिडिओ समोर आलेत। प्रशांत कोरटकरकडे ही अलिशान कार कुठून आली असा सवाल उपस्थित होतोय। तर ही कार महेश मोतेवारच्या मालकीची असल्याचं समजतंय। चिटफंड घोटाळ्यातून हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची ही रोल्स रॉयस असून हीच कार प्रशांत कोरटकर वापरत असल्याचं दिसतंय। दरम्यान प्रशांत कोरटकरकडे ही कार कुठून आली त्याचे डिटेल्स काही आपण जाणून घेऊया। गुंतवणूकदारांची 47 कोटींची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारवर आरोप करण्यात आलेला आहे आणि देशभरातील 22 राज्यांमध्ये मोतेवार विरोधात 28 गुन्ह्यांची नोंद आहे। मोतेवारच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलावही करण्यात आला। मोतेवारची रोल्स रॉयस ही आलिशान कार प्रशांत कोरटकरकडे आहे। मोतेवारच्या समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या नावे या कारची नोंद आहे। WB02AB0123 असा रोल्स रॉयस कारचा नंबर आहे। आलिशान कारची किंमत जवळपास 7 कोटीच्या पुढे आहे। मोतेवार ओडिशातील कटक कारागृहात 8 वर्षांपासून कैद आहे आणि याच प्रशांत कोरटकरकडे आता ही आलिशान कार कुठून आली असा सवाल उपस्थित होतोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, एकीकडे धमकीचं प्रकरण ताजं असताना आता आलिशान कारचंही प्रकरण पुढे येत आहे, त्यामुळे स्वाभाविकच हे प्रकरण इतक्यापुरतंच मर्यादित राहणार नाही असं तरी तुर्तास या व्हिडिओवरून दिसतंय। फक्त प्रशांत कोरटकरच नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये इतरही काही नावं समोर येऊ शकतात। कारण प्रशांत कोरटकरकडे आढळलेली ही रोल्स रॉयस 2015 डिसेंबरमध्ये महेश मोतेवारला अटक करण्यात आली। देशभरातील 4.5 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल आणि फसवणुकीचा आकडा होता 4700 कोटी रुपये। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला। आधी पुण्यात पहिला गुन्हा नोंद झाला, त्यानंतर धाराशिवला, त्यानंतर CID कडे या प्रकरणाचा तपास गेला, त्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे नोंद झाले। 22 राज्यांमध्ये देशातल्या 28 गुन्ह्यांची नोंद झाली आणि खूप मोठा व्यापक असा तपास झाला। मोतेवारच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये जमिनी असतील त्याचबरोबर वाहनं असतील या देखील जप्त करण्यात आल्या। मात्र महेश मोतेवारची जी कंपनी समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावे जी रोल्स रॉयस नोंद होती, त्या रोल्स रॉयसचं काय झालं हा मोठा प्रश्न आहे। कारण ही तीच रोल्स रॉयस आहे जी हा प्रशांत कोरटकर चालवतो आहे। स्वतः प्रशांत कोरटकरनी त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे। त्यामुळं प्रशांत कोरटकरकडे ही एका फसवणुकीच्या आरोपीच्या मालकीची असलेली रोल्स रॉयस कशी आली हा मोठा प्रश्न आहे। आणि दुसरीकडे या प्रशांत कोरटकरचे राज्यातील अनेक मोठ्या बड्या IPS अधिकाऱ्यांसोबत देखील मैत्रीचे संबंध आहेत। हे या प्रशांत कोरटकरनीच वेळोवेळी जे फोटो सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत त्यावरून दिसून येत आहे। त्यामुळे अपेक्षा ही होती की जर ही रोल्स रॉयस जप्त झाली असेल तर त्या रोल्स रॉयसचा लिलाव होणं आणि त्यानंतर लिलावामध्ये ही विकली जाणं। मात्र तसं झालंय का, आणि झालं असेल तर मग प्रशांत कोरटकरने ही किती किमतीला विकत घेतली, याचा लिलाव कधी झाला, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं अर्थातच प्रशांत कोरटकर देणार आहे। मात्र प्रशांत कोरटकर सध्या फरार आहे। नागपूरला त्याच्या घरी पोलिसांनी शोध घेतला, नागपूर पोलिसांनी, कोल्हापूर पोलिसांनी, मात्र तो मध्य प्रदेशला पळून गेल्याचा आणि आता अटकपूर्व जामिनासाठी तो प्रयत्न करत असल्याचं समजतंय। मात्र ही रोल्स रॉयस त्याच्याकडे आली कुठून याचा उलगडा होणं गरजेचं आहे, कारण त्याच्यातून इतरही काही नावं समोर येऊ शकतात। त्यामुळे स्वाभाविकच पुढे जाऊन आणखी काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। मंदार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।